यामी वरुणसाङ्गसपरिवारदेवताभ्यो नमो नमः। चन्दनं समर्पयामि सकलसौभाग्यमाङ्गलिकद्रव्याणि समर्पयामि वरुणाय नमो नमः। हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज तेजश्रीचा आहे ना संगीतचा आणि एंगेजमेंटचा प्रोग्राम आहे. तर आम्ही सगळे आलो होतो आवरून आणि थोडीशी पूजा पण चालू झालेली होती आधी नवरदेवाची नवरीची आणि त्याच्यानंतर परत नवरीचा आहे ना लुक चेंज झालेला होता. तर काकूंचा लुक पहा, एंगेजमेंटचा लुक ह्या काकूंचा. तर तेजश्रीची पण पूजा ते झाली होती आणि आता मुलाचे तिकडची पूजा राहिली होती. तर अगदी छान जोडा आहे ते. पूजा झाल्यानंतर आहे ना हार घालायचा बाकी होता. तर तेजश्री परत आली होती. आणि तुम्ही पाहू शकता तेजश्री खूप छान आहे, दिसायला पण सुंदर आहे आणि अगदी म्हणजे तिचं एवढं शिक्षण होऊन पण कॉलनीत एकदम नम्रपणे राहते ना सगळ्यांसोबत आणि ती CA झालेली आहे. आता पूजा झाली होती आणि केक कटिंग बाकी होता. तर केक कट केला आणि त्याच्यानंतर अंगठी घालून घेतली. तर एंगेजमेंटचा कार्यक्रम झालेला होता आणि याच्यानंतर आता संगीतचा होता. तर संगीतसाठी ना काकूंचं लुक खूप छान होतं. दोन्ही परिवारांतर्फे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आजपासून तेजश्री व प्रणव यांच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होत आहे, एकमेकांच्या सोबतीने. जसं कुठलंही शुभकाम करण्याच्या आधी आपण गणपती बाप्पांचा आशीर्वाद नक्कीच घेतो, तसं यांच्या या आयुष्यासाठी गणपती बाप्पांच्या वंदने सुरू करून देण्यासाठी येत आहे अग्नी. तिचं स्वागत करूया. तर रावणीने खूप छान असं कथक केलं होतं आणि तिला डान्स आहे ना खूप छान जमतो. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, ती शिवांची फ्रेंड आवनी आहे. बऱ्याच व्हिडिओत ती आपल्या दिसते. तर व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे खूप छान डान्स झाले सगळ्यांचे. आणि प्रियंकाला घरी जायचं होतं, त्याच्यामुळे ना आम्ही जेवण करायला गेलो. आणि शिवांश आणि प्रियंकाला घ्यायला ना सागर आले होते.
तर ती लवकरच घरी गेली होती कारण उशीर होणार होता. आणि संगीत चालू असल्यामुळे ना बाकीचे काही कोणी लवकर जेवायला नाही आले आमच्या ग्रुपमधल्या. तर आम्ही दोघींनी आधी जेवण केलं आणि त्याच्यानंतर आहे ना सगळ्या ग्रुपमधल्या आणि काकून त्यांची घरची फॅमिली सगळ्यात लास्ट बसले होते. तर जेवणासाठी खूप छान मेनू होता. आणि आम्ही गार्डनमध्ये आलो तर बाकीच्यांचे जेवण चालू होते सगळ्यांचे, शेवट लास्ट होते. तर गार्डनमध्ये आल्यानंतर तोपर्यंत DJ पण चालू झाला होता. आणि आता सगळ्यांना ड्रेस चेंज करायचे होते हळदीचे, तर त्याच्यामुळे थोडा उशीरच झाला होता. आणि DJ चालू झाल्यानंतर ना आम्हाला पण काही मोह आवरला नाही, तर आम्ही पण डान्स करायला गेलो. तर आम्हाला बऱ्याच जणींना असं काही परफेक्ट डान्स करता येत नाही, पण चला वाकडं तिकडं का होईना आम्ही सगळं एन्जॉय करतो. तर तुम्ही व्हिडिओत पाहतात येल्लो साडीवाल्या, तर नवरीची मम्मी आहे, तर त्यांचाही लूक हळदीचा असा होता. तर मी तिन्ही लूक काकूंचे तुमच्यासोबत शेअर केले आणि खूप छान दिसत होत्या त्या. आणि प्रियंका गेल्यानंतर आम्ही भरपूर एन्जॉय केला, कारण तिला लवकर जायचं होतं. तर 11 साडे 11 वाजले होते तरी पण तिला जायला. आणि त्याच्यानंतर आहे ना हळद नाचवली. आणि हळद म्हणजे खिसका, तर आम्ही खिसकाच लावून फक्त नवरीला आलो, कारण हळदीला खूप वेळ झाला होता, 1 वाजली होती. आणि तेजश्रीच्या सर्वच फंक्शन्स आम्ही खूप छान एन्जॉय केला. तर इथं आहे ना तिला हळद आणि हळद नाही पण खिसका लावलेला होता. तर खिसका लागल्यानंतर हळदीचं लूक चेंज करायला गेली होती ती. तर त्याच्यानंतर आहे ना आम्ही घरी निघालो होतो, कारण म्हणजे वेळच झालेला होता ना. तर इथं खिसका लावताना त्यांचा धिंगाणा चालू होता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.